कधी पाहिलंय का? फॅन बंद केल्यावर तो काही सेकंद हळूहळू फिरत राहतो किंवा बाईकवर अचानक एक्सिलेशन कमी केलं तरी इंजिन लगेच थांबत नाही, काही वेळ चालूच राहतं. हे जसं मेकॅनिकल वर्ल्ड मध्ये होतं तसंच इलेक्ट्रिकल वर्ल्ड मध्ये एक कंपोनंट करतो. त्याचं नाव आहे इंडक्टर. आज आपण इंडक्टर म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि रिअल लाईफ मध्ये कुठे वापरतात हे सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 9 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास तुमच्याचसाठी आहे, ज्यांना फक्त डेफिनेशन्स नाही तर खरं लॉजिक समजून घ्यायचंय. आजचा कन्सेप्ट आहे इंडक्टर म्हणजे काय. इंडक्टर हा एक पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे जो विद्युत प्रवाहामधल्या बदलांना विरोध करतो. तो साधारणपणे इन्सुलेटेड वायरच्या कॉईल पासून बनलेला असतो. जेव्हा करंट कॉईल मधून वाहतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि हा फील्ड एनर्जी स्टोअर करून ठेवतो. चला एक उदाहरण बघूया. इंडक्टर म्हणजे जसं मेकॅनिकल फ्लायव्हील. इंजिन चालू असताना फ्लायव्हील एनर्जी स्टोअर करतो आणि इंजिन बंद केल्यावर काही वेळ ती एनर्जी वापरून रोटेशन चालू ठेवतो. इंडक्टर पण तसाच, करंट मध्ये अचानक बदल होऊ देत नाही. हे समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण बघूया. इंडक्टरला तुम्ही चालती ट्रेन समजा. ट्रेन एकदा वेगात आली की ती अचानक थांबत नाही, कारण तिच्यात कायनेटिक एनर्जी असते. इंडक्टर सुद्धा करंट अचानक सुरू किंवा अचानक बंद होऊ देत नाही, तो थोडा मोमेंटम ठेवतो. इंडक्टर कसं काम करतो? जेव्हा करंट वाढतो तेव्हा इंडक्टर मॅग्नेटिक फील्ड तयार करून एनर्जी स्टोअर करतो. जेव्हा करंट कमी होऊ लागतो तेव्हा तो मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स करतो आणि स्टोअर्ड एनर्जी सर्किट मध्ये परत देतो. त्यामुळे करंट मध्ये अचानक बदल टाळला जातो. इंडक्टरची व्हॅल्यू हेनरी मध्ये मोजली जाते. जितका कॉईल मध्ये टर्न जास्त तितका इंडक्टन्स जास्त. याचा फॉर्म्युला आहे L is equals to n square into mu into A divided by L. इथं n म्हणजे टर्न्स, म्यू म्हणजे कोर मटेरियलची परमॅबिलिटी, A म्हणजे कॉइलचा क्रॉस सेक्शन एरिया आणि L म्हणजे कॉइलची लेंथ. रिअल लाईफ मध्ये कुठं वापरतात हा इंडक्टर? पॉवर सप्लाईज मध्ये फिल्टरिंग करण्यासाठी. तिथं व्होल्टेज स्पाइक्स कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. ट्रान्सफॉर्मर्स मध्ये व्होल्टेज लेवल बदलण्यासाठी. मोटर्स आणि जनरेटर्स मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी. रेडिओ ट्युनिंग सर्किट्स मध्ये स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करण्यासाठी. सिलिंग फॅन रेग्युलेटर जुन्या टाईपचा, यामध्ये सिरीज इंडक्टर स्पीड कंट्रोल करण्यासाठी वापरतात. इलेक्ट्रिकल व्हेकल मोटर्स मध्ये इंडक्टर स्मूथ करंट फ्लो ठेवतात. तर आज आपण काय पाहिलं? इंडक्टर म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि रिअल लाईफ मधील काही उदाहरणं बघितली. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत डायोड म्हणजे काय आणि तो वन वे कसा काम करतो. इंडक्टर समजला ना? मग हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच ठेवू नका. लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही घरात कुठे कुठे कॉईल किंवा वाइंडिंग पाहिलंय.